पाठीमागच्या साईडला हुक असलेल्या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे मी. बॅक साईडची कटिंग आपण पहिल्यांदा करणार आहे. इथे कापड सरळ करून घेण्यासाठी रेघ ओढून घेतले. इकडं सुद्धा मागे पुढे असतं कापड, सुट्ट्या पदराकडे घेतलेली आहे मी ही कटिंग. ही मागे पुढे असू शकतं म्हणून इथे पण एक लाईन ओढून घेतली. आता बॅक साईडला आपल्याला हुकाय पट्टी करायची आहे म्हणून इथं शिलाई मार्जिंग ऍड करून घे. हुकाय पट्टीसाठी इथे शिलाई मार्जिंग ऍड केले. त्यानंतर टाकायची आपल्याला उंची आहे 13.5. त्यामध्ये 1 इंच प्लस करून 14.5 वर खूण करून घ्यायचे. दुसरी खूण आपल्याला करायची आहे डीप नेक आहे म्हणून 5.5 वर. आता इथे 2 रेघा ओढून घ्यायच्या सरळ रेषेत. इथे टाकायचे कमरेचा चौथा भाग. कंबर आहे 26 चा चौथा भाग येतो 6.5. 1 इंच टक साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर या दुसऱ्या रेघेवर टाकायचे आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग. अप्पर चेस्ट आहे 33 चा चौथा भाग येतो 8.25 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे टाकायचं आहे शोल्डरचा निम्मा. शोल्डर आहे 13 चे निम्मे 6.5. त्यातून 2 इंच मायनस करून आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर शोल्डर उरली आपली 4.5. इथे 4.5 वर एक खूण करायचे आणि दुसरी खूण करायचे 5 वर, अर्धा इंच बाहेर जाऊन. या पद्धतीने आपण ही रेघा ओढून घेतल्या. आता आपल्याला इथे शोल्डर पट्टी टाकायची. शोल्डर पट्टी तयार हवी 1.5 इंच, तर 2.25 वर खूण करणार आहे मी. इथं तुम्हाला 3 इंच 2.25 तयार पट्टी हवी असेल तर 3 इंचावर खूण येणार आहे. इथून खाली 10 इंचाचा गळा आहे तर 10.5 वर खूण करायची, अर्धा इंच शिलाई मार्जिंग ऍड करून. इथे आपल्याला द्यायचंय 2.25 इंच रुंदी गळ्याला. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता इथे टाकायचं आहे आपल्याला पाठीमागच्या गळाला मटका गळा टाकायचा. इथे या 2 रेघा ओढून घ्यायच्या आहेत, फिटिंगची आणि शिलाई मार्जिनची. या साईडला आपल्याला 1.25 इंच वरती जायचंय. इथे टक्सची आखणी करून घ्यायची आहे, फोल्ड करायचंय, टेप मध्य काढून घ्यायचा. उंची ठेवायची आपल्याला 4 इंच टक्सची, अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच या साईडला असा टक्स द्यायचा आहे. आणि हे आपल्याला इथं तिरकस मिळवायचं आहे. नंतर इथे गळ्याच्या इथे आपल्याला मुंड्याचा आकार बघून घ्यायचा आहे. मुंडा किती वर पाहिजे आपला. मुंडा आपला आहे पूर्ण राऊंड 17 इंच, तर त्याचे निम्मे होणार आहेत 8.5. 1.25 इंच लुजिंग, तर 8.5 मध्ये 1.25 इंच लुजिंग दिलं तर 9.25 भरला पाहिजे. तर या पद्धतीने 9.25 भरतो का बघून घेऊयात अगोदर. तर हा भरतोय 8.25. 1 इंच आपल्याला खाली वाढवला पाहिजे उंची, तर 1 इंच खाली वाढवून घेते. 1.25 इंच वाढवते अगोदर. खाली बघूयात, आता मोजून बघूया. मुंडा 9.25 भरला पाहिजे बरोबर. हा परफेक्ट 9 आणि 1 भरतोय, तर परफेक्ट हा मुंडा बसेल. या पद्धतीने असा क्रॉस मध्ये खाली घ्यायचंय. ही झाली आपली बॅक साईडची कटिंग. इथं आपल्याला डीप नेक आहे म्हणून हा जो तिरकस मुंडा आपण आखून घेतला त्याला काटकोन लावायचा आहे बरोबर या कोपऱ्यात लावून, आणि इकडे आपल्याला स्लोप द्यायचा आहे. तर ही कटिंग झाली. हे कट करून घेऊयात. या पद्धतीने बॅक साईडची कटिंग झाली आपली. आता फ्रंट साईडला आपले बंद बाजू असणार आहे, तर त्यासाठी आपल्याला अखंड पदराची बाजू घ्यायची आहे, बंद बाजू. आणि ही मायनस करायची आहे रेघ आपल्याला, बाहेर काढली मी, आणि जसं आहे तसं आपल्याला आता हे छापून घ्यायचं आहे.
ही आतली जी रेग आपण ओढली मगाशी ती रेग ओढून घ्यायची अशी. आता इथे फिटिंगची लाईन आहे, ही लाईन आपली मुंड्याची झाली. इथून आपल्याला हे मुंड्याला सेप द्यायचं आहे. अशा पद्धतीने मुंड्याला सेप होणार आहे. पुढची उंची आहे 7.5, तर आपल्याला 8 वर खून करायची आहे. अर्धा इंच प्लस करायचे असतात शिलाई मार्जिनचे. तर 8 वर खून केली. इथे आपल्याला गळ्याला रुंदी द्यायची आहे 2.5 इंच. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे आपल्याला पंचकोनी गळा टाकायचा आहे. या पद्धतीने पंचकोनी गळा टाकून घेतलाय. इथे आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे, प्रिन्सेस कट. तर इथून खाली बस्ट पॉइंट घ्यायचा आहे. बस्ट पॉइंट आहे 9.5, तर एक अर्धा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन. इकडून आपल्याला बस्ट पॉइंट टाकायचा आहे. अप्पर चेस्टचा 10वा भाग, सॉरी फुल बस्टचा 10वा भाग. फुल बस्ट आहे 34, तर 3.5 वर टाकते मी आणि तिथून बाहेर अर्धा इंच. तर ही टोटल आपली बस्ट पॉइंट 4 आलाय. तर इथे आपल्याला अर्धा इंच मायनस करून 3.5. ही रेख सरळ करून घेऊयात त्या अगोदर कमरेची. आणि आपल्याला ही अशी तिरकस रेघ ओढायची आहे. इथे टक्स द्यायचा आहे आपल्याला 2 इंचाचा. 2 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे आपलं हे आहे 3.5, तर 3.5 इथे लावायचे. आणि कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 26 चा चौथा भाग येतो 6.5 आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही लाईन आपल्याला अशीच स्ट्रेट ओढून घ्यायची आहे. इथे 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. इथे राऊंड देऊन घ्यायचं आहे. असा हा प्रिन्सेस कटचा आकार झालेला आहे. आता इथे आपल्याला हे मोजून बघायचं आहे. इथपर्यंत ही लाईन इथं गेली. मुंडा मोजून बघूयात. तर हा 5 आणि 1 रेघ, तर इथं ठेवूयात 5 आणि 1 रेघ. तर इथे बघायचं आहे 8.25 भरतोय. तर ही जी लाईन आपली आहे ती खाली उतरणार आहे. ही इकडे स्ट्रेट गेली. हा टक्स बंद करू आपण तेव्हा ही लाईन खाली उतरते. तर इथे अर्धा इंच आपल्याला, अर्धा ते 1.5 इंच आपल्याला बाहेर जायचं आहे. कशासाठी? तर इथलं शिलाई मार्जिन. आणि मग ही आणि ही रेख मिळवून टाकायची. इथे बघायचं आहे किती भरतीये ही टक्स. ही बरोबर आपली 5 इंच भरली टक्सची उंची. या पद्धतीने असा टेप फिरवत फिरवत बघायचं आहे पॉइंट पर्यंत. 5 इंच भरली तर इथून खाली 5 वर बरोबर रेघ ओढून घ्यायची ही.
तर एवढी खाली उतरणार आहे ते इथं आपल्याला मिळवायचं आहे. आणि या साईडला ही लाईन कशी, तर या पद्धतीने आपल्याला मोजून बघायचं आहे. तर हे नंतर आपण कट करूयात. अगोदर हा टक्स बंद करायचा आहे. इथे बरोबर आणायचा. आणि ही लाईन बघा पुढे ओढून घेऊया जरा. हा टक्स बंद केल्यानंतर ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची. आणि मग आपल्याला हा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. इथून पाठीमागे 1.5 इंचावर खूण करून बघूया. या पद्धतीने इथं कटिंग होणार आहे आणि इथे येणार आहे मुंडा. आता या मुंड्याच्या खाली आपल्याला ही फिटिंगची लाईन बाजूला ठेवायची आहे आणि इथे खून करून घ्यायची, म्हणजे सेम उंची करून घ्यायची फिटिंगच्या साईडची आणि मग ती इथं मिळवायची आपल्याला. तर अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. तर चला आता हे कटिंग करून घेऊयात. अशी ही प्रिन्सेस कटची कटिंग पूर्ण झालेली आहे आपली. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. आणि उद्या भेटूयात अशाच एका नवीन टॉपिकमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि शेअर करा भरपूर मित्रमैत्रिणींसोबत. तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. हा पॅडेड ब्लाऊज आहे. ब्लाऊजची स्टिचिंग बघायची असेल तर नक्की कमेंट करा. मला कमेंटमध्ये सांगा की ब्लाऊजची स्टिचिंग पण बघायची आहे, तर नक्की मी या ब्लाऊजची स्टिचिंग सुद्धा तुम्हाला दाखवेन. तर चला, बाय बाय.